या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. सोलापूरचे पद्मशाली बांधव तिरुपतीच्या पद्मावती देवीला 21 नोव्हेंबरला माहेरची साडी अर्पण करणार. तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत. तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गत 16 वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून 21 नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत. याकरता सोलापुरातील समाज बांधव हे 19 नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत. तेलुगूमध्ये माहेरची साडीला पुंटिटी पट्टुचिरा असं संबोधलं जातं. पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातोय. यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रति जोडपी 15,501 रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवी महावस्त्र, प्रवास व निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी अंबादास बिंगी, मोबाईल क्रमांक 99 22 74 14 36, नागेश सरगम, मोबाईल क्रमांक 90 96 56 21 23 व स्वाती चिटकेन, मोबाईल क्रमांक 77 96 55 61 43 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव व्यंकटेश पडाल, खजिनदार नागेश सरगम, सल्लागार रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी, गोपी वड्डेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रत्सार, स्वाती चिटकेन, माधवी अंधे आदी उपस्थित होते. यंदा सामूहिक देणगीतून 51,000ची साडी अर्पण करणार. यंदा पद्मशाली न्याती संस्था पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेतर्फे पद्मावती देवीला 51,000ची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या संदर्भात समाज बांधवांकडून सामूहिक देणगी घेण्यात येणार आहे. समाज बांधवांना यथाशक्ती देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. 19 नोव्हेंबरला तिरुपतीला जाण्यापूर्वी 8 दिवस अगोदरपासून ही साडी दाजीपेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थान इथं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात कुंकुम अर्चना करण्यात येईल. या उपक्रमात समाज बांधवांनी सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलं. पद्मावती देवी पद्मशाली असल्याचं प्राचीन दाखले. भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज दिल्याचं पुरातन दाखले आहेत. त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी, चोळी, ओटी भरणा करण्याचा बहुमान पद्मशाली वंशांचा कायम आहे. तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानकडे उपलब्ध आहे. विशेष ओके रोलिंग. पद्मावती देवी ब्रह्मोत्सव पुट्टंटी पट्टुचिरा म्हणून गेले अनेक वर्ष सोलापुरातल्या पद्मशाली समाजातर्फे सिल्क साडी आणि माहेरचं लेणं म्हणून आम्ही जे काय द्यायचं ते तिथं त्या पद्मावती आमची मुलगी ही पद्मशाली समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही कार्तिक ब्रह्मोत्सवमध्ये देवीच्या चरणी आम्ही साडी, चोळी आम्ही अर्पण करतो आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्याचं काम ते देवस्थानतर्फे करतात. या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी उद्याच्या 20 ऑगस्टपर्यंत सगळ्यांनी नावं नोंदवायची आणि ती सगळं त्यांचे आधार कार्डवर दिलं की आम्हाला येण्या जाण्याचं तिकीट, तिथं बुकिंग आणि देवस्थानाची सगळी व्यवस्था आम्हाला करण्यास सोय होईल. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सोलापूरकर पद्मशाली बांधवांनी सहभागी घ्यावा आणि हा महोत्सव यशस्वी करावा असे या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं मी ते सगळ्यांना विनंती करतो आपल्याद्वारे. संपर्क कोणाला करायचे? इथं त्याच्यात नंबर आहेत, नंबर दिलेले आहेत. इथं याच्यामध्ये स्वाती चिटकेन आणि नागेश सरगम आणि बरेच याच्यात नावं दिलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडं आधार कार्ड आणि ती जी देणगी स्वरूपातली जी रक्कम आहे ती त्यांच्याकडे द्या आणि ते बुकिंग करतात. ओके. सर्व पत्रकार आणि मीडियांना माझा नमस्कार. ओम नमो व्यंकटेशाय. जगप्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर बालाजी यांचे धर्मपत्नी श्री पद्मावती देवी अम्मावारू हे पद्मशाली समाजाचे सुकन्या आहेत. हे पुरातन काळापासून पद्मशाली समाजाला पद्मावती देवीची साडी, चोळी व ओटी भरणा करण्याचे बहुमान भाग्य पद्मशाली समाजाला मिळालेले आहे.
गेल्या 15 वर्षापासून सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवाने पती पत्नी व तिरुपतीला जाऊन पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करीत आहेत. पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या वर्षी उत्साहात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवासाठी प्रति जोडीला 15,500 रुपये हे देणगी शुल्क ठरविण्यात आलेलं आहे. देवीचे महावस्त्र म्हणजे माहेरची साडी म्हणजे कुट्टींची पट्टुशिरा आणि येण्या जाण्याचे खर्च व जेवणाचे व चहापाणीची व्यवस्था केले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या समाज इच्छुकांनी समाज बांधवांनी खाली दिलेल्या लोकांशी संपर्क साधावे. श्री स्वाती चिटकेन व नागेश सरगम यांचे फोन नंबर आम्हाला तुम्हाला देणार आहे. आणि अशा संस्थेच्या वतीने करण्यात येणारा माननीय सर्वांना आवाहन करण्यात येते की या संस्थेच्या वतीने आपल्या सर्व समाज बांधवांना व माननीय पत्रकार बंधूंनी व मीडिया प्रमुखांनी वृत्तपत्रातून व मीडियातून प्रसिद्ध करून सर्व बांधवांना येण्याचे आवाहन करावे असे मी पत्रकार बांधवांना विनंती करतो. यावर्षी श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59, 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.